तर मित्रांनो, झालं असं होतं की जेव्हा भगवान श्रीकृष्ण कौरवांकडे 5 गाव मागायला गेले होते, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, फक्त 5 गाव द्या, पांडव सुखात राहतील, तुम्हीही सुखात राहाल, ना वाद ना भांडण ना युद्ध. तेव्हा शकुनी म्हणाला दुर्योधनाला, अरे दुर्योधन, याला म्हणजे श्रीकृष्णाला पकडून ठेव, हा त्यांची बाजू घेऊन आला आहे. तेव्हा दुर्योधनाचं खरं नाव सुयोधन होतं, पण त्या दिवसापासून तो दुर्योधन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुर्योधन म्हणाला, पकडा याला आणि कैद करा. पण जगाच्या मालकाला कोण कैद करू शकणार? आणि तेव्हा पहिल्यांदाच भगवान श्रीकृष्णांनी आपल्या तेजस्वी रूपातील ऊर्जा दाखवली. तो प्रकाश, ती दिव्यता, मी कोण आहे हे जगाला दाखवलं. मग श्रीकृष्ण तिथून निघून गेले आणि म्हणाले, आता युद्ध होईल. तेव्हा धृतराष्ट्राने राज ज्योतिषाला बोलवले आणि विचारलं, आता काय करायचं? ज्योतिष म्हणाला, महाराज, सुयोधनाच्या कुंडलीत राजयोग आहे, त्याला कोणीही हरवू शकत नाही, तो नक्कीच राजा बनेल. युद्ध करा, विजय तुमचाच होईल. आणि या एका भविष्यवाणीमुळे युद्ध होण्याचा निर्णय झाला. महाभारत सुरू झालं. 3 दिवस झाले, कौरव पराभूत होऊ लागले. तेव्हा धृतराष्ट्राने पुन्हा ज्योतिषाला बोलवले आणि सांगितले, हे काय चाललंय? तू तर म्हणाला होता विजय आमचाच होईल. ज्योतिष म्हणाला, महाराज, मी तर युद्धाचा परिणाम सांगत होतो. युद्ध तर आताच कुठं चालू झालंय. तुम्ही बघा, शेवटी दुर्योधनच राजा बनेल. तुम्ही राज्याभिषेकाची तयारी करा. धृतराष्ट्र थोडा शांत झाला, पण चिंता कायम राहिली. 8 दिवस गेले. कौरवांची अर्धी सेना संपली होती. आता स्पष्ट दिसत होतं की कौरव हारत आहेत, पांडव जिंकत आहेत. पुन्हा एकदा राज ज्योतिषाला बोलवलं. धृतराष्ट्र बसले. बाजूला महात्मा विदुर होते. धृतराष्ट्र म्हणाले, अरे तू तर म्हणत होतास ना सुयोधन राजा बनेल, पण आमचं तर अर्ध सैन्य संपलंय, हे काय चाललंय? तेव्हा ज्योतिष शांतपणे म्हणाला, महाराज, युद्धभूमीवर कोणीतरी असा व्यक्ती आहे ज्याने नक्षत्राची दिशाच बदलून टाकली आहे. कोणीतरी असा व्यक्ती आहे जो काळ आणि नक्षत्रांच्या पलीकडे आहे. विदुर शांतपणे म्हणाले, हो महाराज, कारण तिथे श्रीकृष्ण आहे. ज्याच्यासोबत श्रीकृष्ण असतात त्याच्या समोर ब्रह्मांडातील सारे ग्रह नक्षत्र नतमस्तक होतात. मंडळी, कथेचा अर्थ हा आहे की जेव्हा आपल्यासोबत सत्य, धर्म आणि श्रीकृष्णासारखी दैवी शक्ती असते, तेव्हा कोणतेही ग्रह, नक्षत्र आणि नियती आपल्या विरोधात राहू शकत नाही. विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.